या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला धडकी भरवणारी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे। अखेर दादांचा खरा गुन्हेगार आत्ताच सापडला। सीआयडीला सर्वात मोठे यश। दादांच्या अपघाताला 40 दिवस पूर्ण झाले, परंतु तपास यंत्रणेला काहीच गुन्ह्याचा माग लागत नव्हता। परंतु शेवटी आत्ताच यातील खरा माइंड मास्टर सापडला असून सगळा गुप्त कट आत्ताच उघड झालेला आहे। आपल्या दादांना न्याय मिळावा, आपल्या दादांच्या विमान दुर्घटनेची चौकशी पारदर्शक व्हावी, ही अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा आहे। आणि आज अखेर आत्ताच या संपूर्ण विमान दुर्घटनेचा उलगडा झाला असून कशा प्रकारे सगळा डाव रचला होता त्याची गुप्त माहिती आपल्या आत्ताच हाती लागली आहे। हे मी तुम्हाला सगळी पुढे दाखवणार आहे। यामध्ये कोण कोण सहभागी आहेत तेही तुम्हाला पुराव्यासह दाखवणार आहेत। फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, कारण की व्हिडिओच्या शेवटी आपण तुम्हाला या खऱ्या गुन्हेगारांनी कशा प्रकारे आधीच सगळं ठरवलेलं होतं, कसा प्लॅन केला होता, हे सगळं शेवटी आपण उघडपणे तुम्हाला दाखवणार आहेत। या सगळ्या गुन्हेगारांची यादीच तुम्हाला वाचून दाखवणार आहेत। यांची नावे ऐकून अक्षरशः तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघावा लागेल, तरच तुम्हाला या सगळ्या प्रकरणात काय झालं हे समजेल। त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, अजिबात कुठेही अर्धवट व्हिडिओ सोडू नका। दादांच्या विमान दुर्घटनेवर राज्यभरातून वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत। आधी तर काय म्हटलं की दादा जिवंत, त्यानंतर काय म्हटलं की कोणीतरी एक व्यक्ती विमानातून उडी मारली, तेच आपले दादा। 6वी बॉडी कुठे आहेत, 5च बॉडी सापडली, अशा वेगवेगळ्या पहिल्यापासून चर्चा होत गेल्या। परंतु नेमकं यामध्ये खरं काय घडलं याचा उलगडा होत नव्हता। पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राला एकच सांगण्यात आलं की दृश्यमानता कमी होती, त्यामुळे वैमानिकांना धावपट्टी स्पष्ट दिसली नाही आणि वैमानिकांनी चुकीच्या वेळी लँडिंग केलं। तिथली भौगोलिक परिस्थिती, वातावरण या सगळ्या गोष्टी अनपेक्षित होत्या, त्यामुळे यांनी जवळ असलेल्या पुणे एअरपोर्टवर विमान सुरक्षितरित्या उतरवणं गरजेचं होते। परंतु तसं यांनी केलं नाही आणि कमी दृश्यमानता असताना जी विमान उतरवण्याची रेंज असती 5000 मीटरची, त्याच्यातच म्हणजे साधारणतः 3-3.5 हजार मीटरच्या आतच ही विमान लँड करण्याचा निर्णय वैमानिकांनी घेतला आणि हाच निर्णय यांच्या जीवावर बेतला। या निर्णयामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय माननीय आपले अजितदादा पवार यांचं निधन झालं। नुकताच जी वैमानिक होती माळी नावाची मुलगी, तिच्या वडिलांना या VSR कंपनीच्या वकिलांनी फोन केला होता आणि तो तिचा वकील तिच्या वडिलांना म्हणतोय की ठोक दिया विमान, ठोक दिया। तो सुद्धा तेच म्हणत आहे की जवळ असलेल्या पुणे एअरपोर्टवर विमान जर उतरवलं असतं तर ते सुरक्षित झालं असतं, परंतु बारामती एअरपोर्टवरच विमान उतरवणं महागात पडलं। नेमकं शेवटच्या मिनिटांमध्ये काय झालं हे मी तुम्हाला व्हिडिओ पुढे सांगणार आहे, फक्त पूर्ण व्हिडिओ बघत चला। मागे रोहित दादांनी सांगितलं होतं की विमानाची जी धावपट्टी आहेत 29 क्रमांकाची आणि 11 क्रमांकाची, यामध्ये जी सुरक्षित धावपट्टी होती तिच्यावर विमान न उतरवता दुसऱ्याच धावपट्टीवर विमान उतरवण्याचा प्रयत्न झाला आणि 50 मीटर अंतरावरच विमान खाली कोसळले आणि मोठा स्फोट झाला। आपल्या दादांना न्याय मिळावा, संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी। यामध्ये जे पण मोठे मंत्री असो किंवा नेते असो, जे पण कोणी दोषी आढळेल त्या सगळ्यांवर कठोर योग्य कारवाई झाली पाहिजेत। मग तो किती मोठा असो काही असो, त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे। आपल्या दादांसाठी व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा, एक कमेंट लगेच झालीच पाहिजे। पुढे पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। याचा तपास सध्या सीआयडी करीत आहे आणि काल सीआयडीने या विमान दुर्घटनेत जे विमान होते VSR कंपनीचे, त्यांच्या मालकाला चौकशीसाठी बोलावले होते। त्या चौकशीमधून काय माहिती भेटली, अजून काही गुप्त माहिती आहेत का जी महाराष्ट्रापासून लपवण्यात येत आहे, ती गुप्त माहिती सुद्धा बाहेर येणं गरजेचं आहे। मागे रोहित दादांनी जी माहिती सांगितली होती त्यानुसार VSR कंपनीमध्ये काही मोठ्या नेत्यांची भागीदारी आहेत। दक्षिण भारतातील काही मोठे नेते आहेत ज्यांचे या विमान कंपनीशी चांगले कनेक्शन आहेत। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला कोणी दाबण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना, असा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे। संपूर्ण प्रकरणाची एक व्यवस्थित पारदर्शकपणे चौकशी व्हावी, यासाठीच आपले रोहित दादा वेगवेगळे पुरावे गोळा करीत आहे आणि ते सीआयडीला देत आहे। आपल्या दादांना न्याय मिळावा आणि योग्य तो तपास व्हावा, हीच संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे। मी सुरुवातीपासून सांगतो VK सिंगला वाचवलं जातं। या चिरकुट माणसाला वाचवण्याच्या नादामध्ये अजितदादांना मात्र त्या ठिकाणी न्याय देता येत नाही, ही फार दुर्दैवी गोष्ट आहे। काळा बाजार करणारा हा जो VK सिंग आहे त्याला पोलिसांच्याच काळ्या गाडीमध्ये, काळ्या काचेच्या गाडीमध्ये बाहेर काढण्यात आलं। गुरुवारी VK सिंग यांनी सीआयडीच्या कार्यालयात हजेरी लावली। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी सीआयडी कडून चौकशी सुरू असून त्या अंतर्गत VSR कंपनीचे मालक VK सिंग यांची ही सीआयडी कडून चौकशी करण्यात आली। या चौकशीवर रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केले। चौकशी दरम्यान VK सिंगची शाही बडदास्त ठेवण्यात आली।
व्ही के सिंगनं सीआयडी ऑफिसमध्ये क्रिकेट मॅचही एन्जॉय केली. मॅच पाहता यावी म्हणून सीआयडी कडून खास व्यवस्था करण्यात आली होती. रात्री तर काळ्या काचा लावलेल्या पोलिसांच्या गाडीतून पाहुण्याप्रमाणे त्याची पाठवणी केली गेली असे आरोप रोहित पवार यांनी केले. पण कितीही काळे पडदे टाकण्याचा प्रयत्न केला तरी सत्याचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला. 11-11:30 वाजता व्ही के सिंग सीआयडी कार्यालयामध्ये आले असं आम्हाला कळलं. पार नाश्त्यापासून जेवणापर्यंत आणि कदाचित आम्हाला असंही कळलं की संध्याकाळी अर्धा एक तास त्यांना टी व्हीवर क्रिकेटची मॅचसुद्धा तिथं दाखवली. त्याच्याचबरोबर येतानाचं फुटेज आपल्याकडे आहे, पण जाताना ते कुठल्या गाडीत गेले हे लोकांना कळलं नाही. काळा बाजार करणारा हा जो व्ही के सिंग आहे त्याला पोलिसांच्याच काळ्या गाडीमध्ये, काळ्या काचेच्या गाडीमध्ये बाहेर काढण्यात आलं. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी व्ही के सिंग यांच्या VSR कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी रोहित पवारांनी लावून धरली. तसंच या अपघातामागे घातपात असल्याचा संशयही त्यांनी यापूर्वीच व्यक्त केला. आता व्ही के सिंग यांच्या चौकशीवरूनही त्यांनी सीआयडीवर संशय व्यक्त केला. क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करत असताना वेगळे अँगल त्याच्यामध्ये घेणं महत्त्वाचं आहे. पण दुर्दैव असं क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन अजूनपर्यंत सुरू झाली नाही. पण तुम्ही आणि आपण सर्वजण जो लढा लढतोय त्याचे जे प्रेशर येते म्हणून व्ही के सिंगला कुठेतरी बोलावलं जातं. पण दुर्दैव असं व्ही के सिंगला बोलून VIP ट्रीटमेंट दिली जाते. पोलीस स्टेशनला प्रायव्हेट सिक्युरिटीचे लोक बंदूक घेऊन त्या ठिकाणी आत जातात. याच्यामध्ये म्हणजे सीआयडीची पण किंमत राहिली का असा प्रश्न पडायला लागला. एकीकडे सीआयडीच्या चौकशीवर रोहित पवारांनी शंका व्यक्त केली तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून तपास योग्य दिशेनं सुरू असल्याचा दावा केला जातोय. मला असं वाटतं की अगदी राज्य सरकार म्हणून सुद्धा सीआयडी असेल, केंद्र सरकार म्हणून सुद्धा आमची AIB, DGCA सगळ्या यंत्रणा आपापल्या पद्धतीने मला असं वाटतं काम करतायत. प्राथमिक अहवाल आपल्या समोर आलाय, पण मला असं वाटतं त्याच्यामध्ये शेवटी अंतिम अहवाल आल्यानंतरच काय बोलणं योग्य होईल. आणि सीआयडी चौकशीमधून काय निष्पन्न होते? आता आम्ही अलीकडे राज्यामध्ये जवळपास 150 तरी सीआयडी चौकशी नेमल्या गेल्या असतील, घोषित केल्या गेल्या. काय आउटपुट येत असं इनपुट काय? हे सगळं काही वेळ मारून नेण्यासाठी केलेलं काम आहे. आणि त्याला जर VIP ट्रीटमेंट मिळत असेल, सरकारी गाडीतून नेत असतील त्याच्या मालकाला, तर मला वाटतं या सगळ्या चौकशीचा केवळ फारसच आहे, तो दिखावा आहे. त्यातून सत्य बाहेर येण्याची अपेक्षा कमी आहे. अजित पवारांच्या घातपाताचा निष्पक्ष आणि सखोल अभ्यास व्हावा, लवकरात लवकर FIR दाखल करावा या मागणीसाठी रोहित पवारांनी गाठी भेटींचं सत्र सुरू केलं. नुकतंच त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. VSR कंपनीच्या निर्ढावलेपणामुळे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंचा जीव धोक्यात आला होता असा दावाही रोहित पवारांनी केला. एकनाथजी शिंदे साहेबांना डावोसला घेऊन जाणारं होतं ते सुद्धा VSRचंच होतं. आणि त्यांनी बहारेनवरनं विमान उडवल्यानंतर, तिथून उडल्यानंतर पेट्रोल भरून ते जेव्हा डावोसला चाललं होतं, नाहीतर तिथं त्या दुसऱ्या देशामध्ये जात होतं, तेव्हा तिथं इराणमध्ये आणि इराकमध्ये परवानगी नसताना सुद्धा विमान हे मुद्दामून VSRला नेलं गेलं. त्यात जर अजून 5 मिनिटं उशीर झाला असतं तर त्यांचं विमान हे इराणकडनं पाडण्यात आलं असतं 2023ला. मग एवढं काम चुकारपणा हा मुद्दामून केला गेला का त्याच्या मागे सुद्धा काही ना काहीतरी कॉन्स्पिरसी आहे असा प्रश्न निर्माण होतो. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या कारणाचा अद्यापही उलगडा झाला नाही. पण या अपघाताविषयी रोहित पवारांनी अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले. आता व्ही के सिंग यांच्या सीआयडी चौकशीवरून नव्या वादाला तोंड